यंदा अवकाळी पावसानं कहर केलाय। सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता आपला मोर्चा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे वळवलाय। अवकाळीमुळे डाळिंब, द्राक्ष, कापूस, कांदा, धान आणि भात या पिकांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळीनं बळीराग्याची उरली सुरली स्वप्नही धुळीस मिळवली आहेत। नाशिक जिल्ह्यात डाळिंबाच्या झाडावरचा फुलोरा गळून पडला। ओलसर हवामानामुळे डाळिंब्यावर तेल्यासह करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। कांद्याच्या पिकाला तळ्याचं स्वरूप आलंय। आधीच उन्हाळ कांदा कवडीमोल दरानं विकला जात असताना आता पावसामुळे खरीप कांदाही संकटात सापडलाय। सतत सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होत असताना पहिले सोयाबीन आणि मका पिकांची नुकसान झाली आणि जो खरीपाचा कांदा होता त्याचाही नुकसान झाली। वावरात जे कांदे लावले होते ते आता पूर्ण वाहून गेलेले। 4-5 दिवसापूर्वी ज्या लागणी चालू होत्या त्या कशा तरी आम्ही पूर्ण केल्या। मजूर होता, आम्ही घरी लावले, परंतु ते पूर्ण वाहून गेलेले। अवकाळीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील कपाशीला मोठा फटका बसलाय। हेमंत चौधरींचा 12 एकरावरील कापूस पूर्णतः भिजलाय। पांढरा शुभ्र कापूस काळा पडण्यास सुरुवात झाली आहे। तर जालन्यातही वेचणीस आलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती झाल्यात। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्री यांना एका शेतकऱ्याकडून एक विनंती करतोय की साहेब बघा शेतकरी कसा झाला, याचे दिवस काय आले साहेब। हे सरकार शेतकऱ्यांसाठी जर असेल तर मला असं वाटतं की आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम देतोय। 8 दिवसाच्या आत जर या जिल्ह्याची तात्काळ आपण जर नुकसान भरपाई जर नाही केली तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही साहेब। अवकाळी पावसानं गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। कापणी करून ठेवलेल्या धानाच्या पिकात पाणी साचलंय, तर काही शेतकऱ्यांचे उभं पीक आडवं झालंय। गोंदिया जिल्ह्यातही पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। मागील काही दिवसापासून 2 दिवस सतत पाणी सुरू आहे। त्याच्यामुळे आता धान कापणीची सुरुवात वेग वाढलेली आहे। त्याच्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे पाण्यामुळे। तर शासनाने लवकर म्हणजे आपल्याला योग्य ते नुकसान भरपाई देण्यात यावी। अवकाळी पावसाचा पालघर, ठाणे, नाशिक जिल्ह्यातील भात पिकाला सुद्धा मोठा फटका बसलाय। पालघर जिल्ह्यामध्ये कापणी केलेलं भात पीक पावसानं शेतात भिजून कुजून गेलंय। शहापूर तालुक्यातील जवळपास 15,000 हेक्टर भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। इगतपुरीमध्ये शेतात कापून ठेवलेले भात पावसानं डोळ्यासमोर वाहून गेलंय। आपलं शहापूरचं जे मुख्य पीक आहे ते भाताचं पीक आहे आणि हा कालावधी साधारणतः आपला भात काढण्याचा कालावधी असतो। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भात काढून शेतात ठेवलेले होते आणि त्या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कालपासून पाऊस सुरुवात झाला तर रात्री सगळं भात, काल कापलेलं भात रात्री सगळं वाहून दुसरं नेलं। तर जर ते भात जर झोडणीला नेलं, शेतावर खल्यावर नेलं भात घरी, जर झोडायला सुरुवात केली तर ते झोडून भात तर येईल, पण जेव्हा भात भरडायला नेलं मेलीत तेव्हा ते काय सगळे कणी होऊन जाईल। तांदूळ काय खायला भेटेल नाही, अशी अवस्था आहे ना, त्याला चव पण नाही राहणार। अतिवृष्टी आणि हवामान बदलाचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला। नाशिक जिल्ह्यातील जवळपास 70% द्राक्ष बागांना फळधारणा झाली नाही। परदेशात निर्यात होणाऱ्या द्राक्षांची यंदा 60 ते 70% घट होणार आहे। ऑक्टोबर संपत आलाय तरी पाऊस उघडायचं नाव घेत नाही। या द्राक्षांना आज घड आम्हाला बघायला मिळत नाही आणि या द्राक्षांना आतापर्यंत आमचे 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झाले एकरी। तर आम्हाला याच्यातून मिळणार किती आणि ते आम्ही द्यायचे कसे? औषध दुकानदाराचे पैसे द्यायचे कसे? मजुराला पैसे द्यायचे कसे? आज आमच्या घरातले म्हणजे घरं चालवायचे कसे? इथून पुढे शेती चालवायची कशी? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे। ओव्हर टेम्परेचरसाठी समजा बागेंना असे क्रॉप कव्हर टाकले गर्भधारणा होण्यासाठी, पण निसर्गाची अवकाळ अशी झाली की परत मे मध्ये पावसाला स्टार्ट झाली। जिथे मे मध्ये गर्भधारणा होते तिथं पाऊस झाल्यामुळे जो केलेला खर्च आहे आपण ज्या उद्देशाने केला त्याचाही कुठलाही फायदा झाला नाही। आणि आजच्या कंडिशनला आमच्या परिसरात कमीत कमी 60% द्राक्ष बागा फेल आहेत। लाख मोलाच्या पिकांबरोबरच बळीराग्याचं स्वप्नही पाण्यात बुडालंय। दरवर्षी होणाऱ्या या आर्थिक नुकसानीमुळे
शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत ढकलला जातोय. अवकाळीची ही अवदसा 5वीला पुजल्यासारखी येते आणि शेतकऱ्याचं उरलं सुरलं पीक अक्षरशः धुवून येते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.